श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये भाद्रपद महालय काळातील आपल्या पितृऋणमुक्ती कार्यानिमित्त आपले मनःपूर्वक स्वागत. पितृपक्षाची सुरुवात भाद्रपद वद्य प्रतिपदेला होते आणि समाप्ती अमावस्येला होते. या काळाला पितृपक्ष म्हणतात. या काळात आपल्या पितरांच्या शांती, तृप्ती आणि सद्गतीसाठी श्राद्ध कर्म केली जातात. हा महालय काळ म्हणजे पितरांच्या पृथ्वीवरील निवासाचा काळ समजला जातो. पण अमावस्या झाली तरी महालय समाप्ती होत नाही. ज्यावेळी सूर्य वृश्चिक राशीला जातो त्यावेळी महालय काळ संपतो. म्हणजे पितरांच्या पृथ्वीवर राहण्याचा काळ संपतो. म्हणून ज्यांना काही अडचणींमुळे पितृपक्षात श्राद्ध कर्म करणे जमले नसेल त्यांना महालय काळ संपेपर्यंत ते करता येते असे शास्त्र सांगते. देव आणि पितर यांच्या तुलनेत पितरांचे कर्म अत्यंत पवित्र राहून करावे लागते. याचे कारण त्यांचा वास क्षणिक समजला जातो. त्यामुळे त्यात अचूकता आणि पावित्र्य लागते. आता आपण जाणून घेऊया की पितरांचे श्राद्ध कर्म का करावे. महालयातील श्राद्ध कर्म करण्याचे एवढे विशेष महत्त्व काय आहे. एक म्हणजे पितृगण जरी मृत्यूलोकात असले तरी ते आपल्याशी आणि आपल्या घराशी जोडलेले असतात. म्हणून ज्या घरात नियमित श्राद्ध केले जाते तेथे पितरांचे आशीर्वाद, सदिच्छा असतात असे शास्त्र सांगते. दुसरे म्हणजे देवाची कृपा मिळवण्याआधी पितरांची कृपा मिळवणे अधिक आवश्यक असते. याचे कारण प्रथम पितृगण, नंतर कुलदैवत आणि त्यानंतर इष्टदैव असा क्रम आपल्या पूजा पद्धतीमध्ये सांगितलेला आहे. बरेचदा मी देवाचे इतके करतो तरी माझ्यावर देवाची कृपा का होत नाही असा अनेकांना प्रश्न पडतो. त्याचे उत्तर पितरांची तृप्ती आधी करावी. याच्या पुढचे कारण म्हणजे जिवंतपणी वडीलधाऱ्यांची सेवा करा, आज्ञापालन करा, त्यांना दुखवू नका असे सांगितले जाते. याचे कारण स्वाभाविकपणे मृत्यूलोकात गेल्यावरही त्यांच्या मनात आपल्याविषयी प्रेमभावना राहते. पितृलोक नेहमी मुक्तीची वाट पाहत असतात. ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व, यश तसेच अडचणीही पाहत असतात असे गरुड पुराण सांगते. म्हणून सुख आणि दुःखात नेहमी त्यांचे स्मरण ठेवावे. तसेच गेलेल्या व्यक्तींना नावे ठेवू नयेत असे म्हटले जाते ते यासाठी. पितरांचे स्मरण ठेवून श्रद्धेने श्राद्ध, अन्नदान केल्याने साहजिकच त्यांचे शुभाशीर्वाद मिळतात. पण हे न केल्यास आयुष्यातील अडचणींच्या वेळी पितरांचे पाठबळ मिळत नाही. सर्वसाधारणपणे आयुष्यात कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात. तर एक म्हणजे मुलामुलींचे विवाह रखडणे, मोडणे, देवाची सेवा करूनही फळ न मिळणे, वडील आणि मुलगा यात खटके उडणे, संतती होण्यास विलंब होणे, गर्भपात, अपंग मुले जन्माला येणे, घरात सतत आजार, डोक्यावर कर्जाचा डोंगर, नोकरीत कटकटी, प्रगती न होणे, अन्नधान्य पैसा याला बरकत नसणे, वायफळ खर्च होणे, वाईट स्वप्न पडणे, भाग्योदयात अडथळे येणे अशा अनेक अडचणींना यशस्वीपणे तोंड देता यावे म्हणून पितरांचे स्मरण ठेवून श्रद्धेने दरवर्षी नियमितपणे त्यांच्या मृत्यूतिथीला आणि पितृपक्षात म्हणजे भाद्रपद प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत ज्या तिथीला आपला पिता मृत झाला आहे
त्या तिथीला महालयात श्राद्ध करावे असे शास्त्र सांगते. महालयात श्राद्ध करण्याचे आणखी एक महत्त्व आहे. महालयात पित्याबरोबर कुटुंब व परिवारातील इतर सर्व आप्तगण, गुरु, मित्र, ज्ञात अज्ञात अशा सर्व मृतात्म्यांसाठी श्राद्ध करण्याची म्हणजे त्यांच्यासाठी शांती, तृप्ती आणि सद्गती मिळण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्याची आपल्याला संधी असते. म्हणून या काळातील श्राद्ध कर्मांना विशेष महत्त्व आहे. आता पुढचे प्रश्न येतात. महालय श्राद्ध करण्याचे नियम काय आहेत? हे श्राद्ध कर्म कसे करावे? देशकाल परिस्थितीनुसार हे कर्तव्य कसे पार पाडता येईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुढील भागात म्हणजेच भाद्रपद भाग 6 मध्ये पाहूया. धन्यवाद.